गुहागर चिपळूण विजापूर राज्यमार्गावर शृंगारतळीवरून 2 किलोमीटर अंतरावर चिखली हे गाव आहे। या चिखली गावातील कारोळ फाट्याजवळ चिखलीची देवराई आहे। मध्यंतरी वन विभागानं स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान असं त्याचं नामकरण करून ही देवराई विकसित करण्याचा प्रयत्न केला होता। या जैवविविधता उद्यानात अर्थात देवराईत विविध बांधकाम, विविध प्राण्यांचे प्रतिकृती, झाडांना कठडे, अंतर्गत पाखाड्याही उभारण्यात आले। या देवराईत पुरातन गावदेवीचं झोलाई वाघजाईचं मंदिरही आहे। हा देवराईचा परिसर म्हणजे अनेक जैवविविधता वनस्पतींचा खजिनाचा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खानू आणि चिखली येथे 2 जैवविविधता उद्यान वनविभागाने विकसित केले, पण आता या जैवविविधता उद्यानाकडे मात्र वनविभागाचं दुर्लक्ष होत आहे। या देवराईत असलेली एक वनस्पती म्हणजे सुरंगी। आता मार्च महिन्यात ही सुरंगी फुलली असून कारोळ फाट्याजवळील या चिखली देवराईचा परिसर सुरंगीच्या मंद सुवासानं दरवळला आहे। सुरंगीचा वळेसार अर्थात गजरा हा सगळ्यांच्याच, विशेषतः स्त्रियांच्या आवडीचा विषय। वळेसार सुरंगीच्या नर फुलांचे केले जातात। सुरंगीची फुलं सकाळी सूर्य उगवायला लागला की फुलाला लागतात। वळेसार करायचा असेल तर पहाटे लवकर उठून झाडावर चढून न उमललेले कळे काढून आणावे लागतात। हे वळेसार बाजारात चांगल्या दराने विकले जातात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीची झाडं मोठ्या प्रमाणावर आढळतात। येथील आरवली गावाच्या आराध्य दैवत श्रीदेव वेतोबाला सुरंगीच्या माळांच्या अंगरख्यानं सजवलं जातं। सुरंगीला कोकणीत सुरंगन, कन्नडमध्ये सुरिगी म्हणून ओळखलं जातं। सुरंगीचं शास्त्रीय नाव मॅमिया सुरिगा असून त्याचा समावेश कॅलोफायलॅसी कुळात होतो। मॅमेया वेस्ट इंडिज नावावरून मॅमिया प्रजाती आणि सुरिगी कन्नड नावावरून सुरिगा जातीचं नामकरण करण्यात आले। होळीच्या दिवसात मार्च एप्रिल महिन्यात फक्त काही आठवड्यांसाठीच या फुलांचा बहर असतो। पर्यटकांसाठी आणि जैवविविधता अभ्यासकांसाठी ही एक सुगंधी आणि रेखीव पर्वणी आहे। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।